बागादार मावशी लय चांगली आहे मला. नाही तर बागादार मावशी आहे ती भाळ छलू आहे ती छलू. माहिती का टिंगण काही खा म्हणायला लागले आता. हा टिंगण काही म्हणजे माहिती का नारळ काही म्हणतात त्याला नारळ. आपण म्हणतात पाण्याचं नारळ ते म्हणतात टिंगण काय. आता त्याला विचार आपण काय म्हणतात कन्नड मध्ये. मला बी ती थोडी थोडी कन्नड. हा का त्याचं नाव काय खडलीला नाही हेसर हे नाही ती कन्नड मध्ये त्यांना म्हणा त्यांना सांगायला काय या नाही ती हा टिंगण काय टिंगण काय टिंग टिंग टिंगण काय. त्याच्यामुळे माहिती का मराठीमध्ये आपल्याला नारळ म्हणतात त्याला आणि कन्नड मध्ये टिंगण काय. आणि आम्ही ह्याला झाड म्हणतात ते म्हणतात टिंगण काय गिडा आणि आम्ही म्हणतो नारळाचं झाड. तर ते येंगलं बघ बरोबर येंगलं नारळाचं झाड म्हणते मराठीत. हा मराठीत नारळाचं झाड. पाण्याचं कोणतं असं सांगा बरं अण्णा त्यातलं. ते वरचं आहे की इकडलं पाण्याचं आणि हे काढलं ते बी पाण्याचं. हे बी पाण्याचं. अरे हेच काढ मग पाण्याचं जरा जास्त चमच्याभर पाणी जास्त निघा. काही कडले हे पाणी. हा ते काढ ते काढ. कोणत्या अलीकडे अलीकडे हो, बस तिथूनच बस. तेच काढू दे की. व्हिडिओ काढ. कोणते कोणत्या इकडे अलीकडे होय काढायला ते पाण्याची कोणत्या इकडे का इकडे जमाना रे बाबा. ते पलीकडे अलीकडे पाण्याचे तर इकडे अलीकडे भिरसा दाराव म्हणा. भिरस म्हणजे काय असते नीर बेडा ते बिर्स माझे ते हे झालंय मला मोठं म्हणजे निबर झालं. निबर झालेलं नको पाण्याचं सांगा आम्हाला. पाण्याचं तेच आहे इकडं सगळे त्या तेच काढ राईट काढायला ते का बस. बाबा पाण्याचं काढ रे. किती पडले एक एक पाठ. अजून खान हा ना आता बागादार मावशीचं काढ. हे काढ एक एक काढ 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 बागादार मावशीचं आहे. बस 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 बाबा चल टाक अजून घे. ए नग टाक रे अजून घे संगीत. बस की म्हणे बस. संगीत टाक अजून घे. अरे सांग रे संगीत टाक रे. अरे वास रे वा. टाक 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 बाबा हात टुकडी पड. हा टाक रे. अजून नाही काय एक कडकी कोडा. पॅन्ट फाटली नारळ परवडला नाही. पॅन्ट गेली फाटून. पाप नाही हो लई गदा हो. बागादार येलं काढले पण शिन्नावर का ठेवला. येलं तोडले पण शिन ठुला नाही. नारळ पाणी पिल्यावर आम्ही जरा येलं काढून जरा ताकद तरी. म्हणतात ते दिलंय मावशी. हा त्यांना सांगा ना मराठी. बेली जगत जगत खींच मेरी फोटो खींच मेरी फोटो प्रीतम. उठा 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 फोटो काढायचा. बोट घ्या पण काढून बोट. असं की धरतो बी दोन धर त्याची त्याला दे. हा त्यात पाणी नाही राहिलं. काढ फोटो. फोटो तर घ्या जाऊ. हा काय कर आता स्टॉप कर. स्टॉप करून उभा फोटो काढ. काय शॉट नाही तसला. छोटा काढायचा उभा काढ. हे धर ते. असं ते चालू काढ की काय ए ते फुटलेलं घेणार आहे पाणी संगम. आपलं नारळ काढून खायचे कुणाला कोणी नाही द्यायचं. तुम्ही माहिती का इकडून फोडीत बसा घंटा लागत आहे. इकडून फोडणार. ए उलटी काय मला उलट म्हणायचं नाही. तुम्ही उलटे माझ्या पदरात पडलात. तर बघू शकता हे कर्नाटकात ऊसतोड आहे. फक्त एवढ्या गोष्टीमुळे येते नुसते नारळ प्यायचे बघा. दुसरी कोणतीच गोष्ट नाही. महाराष्ट्रामध्ये पण ऊसतोड आहे पण इथे नुसते नारळ प्यायचे. कन्नड बेडा कन्नड मधून श्वेदी. काय म्हणते ते? तुम्ही काय म्हणल्या मला तर काय मेळ लागला नाही बघा. मी बी तशी कन्नड बोलते फक्त ह्या पोराला श्वेदी आहे. मी कन्नड म्हणून बोलते फक्त ह्याला श्वेदी. बघा तुम्ही कसं ढोपर वाकडं करीत करीत गेला. मी बघा कसं केलं. चांगलं आहे पाणी पप्पा. पुरत नाही. पाणी चांगले का हो. एक नंबर. गोड लागतं का हो. एक नंबर मी पिऊन बघू का हो. एक नंबर. सांडू नका की हो. आता काय करावं पुंगळी नाही त्याला. मी हो का पुंगळी त्यातली. मै पाय खाली सोडा वरून बसा नारा मै मुंडकं बुडायचं नाही ना. अरे ते वाढ घ्यायला लागले मग. घेऊ दे घेऊ दे. आपण बैलाला टाकायचं. आपल्याला आता नाही घरी हसू द्या पण आता हातात काय आलं मला या तुमचं नारळ काढून मायात नाही ना तसं. माझ्या नारळ घेऊ नको तिकडे तुमचं नाही तर कुठल्या दिमाग. राहू दे तिथे तिला दे. अलर्जी येते तिला. अरे अलर्जी येते रे मला. अलर्जी येत नाही मला. काय येते रे
एनर्जी जीव समाधान झाला, आता भूक लागतच नाही. म्हातारी मला लागत नाही कोणती माझी बाबाने हाणू द्या माणूस आली गिलीच करायली का? ए यार कोण काढायला नीट काढ ना. कुठं मोठीवर हाणायला हे संगीत तिकडं काढून कुकडून काढा बघ कुकडून चांगलं निघत आहे बघ पाणी प्यायला भरल्याचं काय करायचं काढतो तेच काम अरे ह्याच्यात काहीच नाही म्हणे त्याच्या आईला उलट भारी मला आहे की बसलो काय घ्या माग हो पाय मागे घ्या तिथून रटा टाकला मला निघन पायाची बाहेर अरे तू नादाना सगळं माती गेली बरं माझ्या नादान र त्याला तर नारळ ए प्रीतम तुम्ही काढतोय चल ये राहू द्या मला चला हे करून काढते ना तुला आणि इकडे काढ नारळ आता खान खान काढ म्हणून खाय तुला आवडतंय का त्याला आवडत नाही तिला दे रे त्याला तुला आवडत नाही तिला दे आवडतंय तुला आवडतंय व त्याला बी कसं बोलतीस म्हणजे तुला द्यावा सगळं मी मराठी बोलते प्रीतम परी कोण फोड रे आली कोण नको तिकडून लय लागत टाइम ते बी बागादार होता का ते असा इकडून तोडायचा नारळ तिकडून बागादार बाद होता तुला लय गेलं नाही तिकडून त्याला फोडता येणार ना काय व्हायना गाडवाचे ते गाडवा है मालक तुम तो मिट्टी खा रहे हो क्या करने का बाबा मिट्टी मत खाओ नारळ खाओ भारी एन्जॉय झाला गाड्या बरा एन्जॉय झालाय आता तुम्ही 4 वाजता तर भाकर खाणार नाहीत म्हणून मी गाडी भरली भाकरच खाणार नाही तुम्ही भाकर ना खाली तुमच्या मोडक्यावर पाहिजे ते बघा ते काय आणले बघ वर चप्पू आणि बघ काही खाते तिला गे महाग लागते खाण्याच्या कुठून काय माहिती तिला पाल्या सापडलं का कुठं सापडलं तिने दिलं आणून खडी 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 झाड तर नाही कुठं नाही तेच म्हणाली ना तुम्हाला त्या तिकडं वाटायला झाड होतं बघा हजार पलीकडं अयो तू गटागटा वाजायला रू वाजव बाहेर सापडलं का तुला वाजव बरं गटागटा बघू कसं वाजतंय अरे याने ढेकूर बी दिला वाजव ना मोठं फुटलं नाही बघ कसं राईट फोडलं पाणी रुचाय चलो चलो चला मला कनाडीत असते का सांगितलं ते म्हणतात "आ, काहीतरी कोणतरी पाहुणे येणार आहे तर त्यांच्याच टोली आहे का नाही पाहुणे बिवून हे त्यांच्या कुंठात मम्मी मुंबईला काय पोरग फिरग आहे वाटतं पोरी येणार होते त्याच्यामुळे ठेवले होते हम्म. हो नाही टाकायचं हे झालं का धर मी नारळाला राखून बसली आहे. ह्याचं हे काढावं आहे मला द्या हे मला झाले बी द्या. खोबरं झाले होय. हे बी काढा हे मला बी द्या ह्याच्यात धरा ना का तुम्ही एवढी थोडंसं नारळ देतो ना खाल्ला का चकू अहो ते काढू नका आता थांबा मला आधी पाणी पिऊ द्या हे आहे का धरा पाणी? असं धरा बंद करतात बघा तुम्ही बंद केलं की येत तुम्हाला मग बंद करीत नाही मी काही पाया हाण पोली पण काय पायावर हाणून लागन पायावर हाणून काय म्हणते ते? पायावर हा लागन म्हणलं र मी हाणच आलं तुम्हाला एक गोष्ट सांग का तुमच्या संग लग्न केलं असं संसार करते हां त्याच्या तीर हाणतीन बाजूला नुकसान केलेलं कधी काय केलेलं तुम्हाला सांगित त्या टिरीवर लागेल आऊ दमन हो दे म्हणे जमाने का उलट नको टाकू भाकर खायची ग त्याच्यानेच म्हणलं तुला लाखाचे 12,000 फुकट दिलंय तिकडूनच काढ म्हणजे तेच खापला काढा आला इकडं माझ्यापाशी दिमाग हाय मालक काय दिमाग आहे तुला हाय माझ्यापाशी दिमाग मी चलिवला तर चलतो नाही सांडलं रे म्हणे चलिवला सांडलं रे म्हणे खालून पाणी सांडलं रे सगळं पाणी सांडलं ते फुटलेलं आहे रे म्हणे फुटलेलं आहे गाटा पी खालून लागले पळायला पी लवकर उलट लवकर दिमाग हा पी हान गाट फुटलेलं नारळ आहे रे पाणी पडायले सगळं
दमन होती मा बाबा 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 अगं माय 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 एक 2 पिली हे निदान एक घोट तरी धर म्हणली का धरावा एक घोट काढा ते आणि त्याच्यात ते द्या मला एक बघा बसलं भरपूर पुस सांगायला पुस काय होते कामात आहे मी कामात गिर भडभड गरम पाणी 2 बकेट अंगावर घेतली. अरे कसलं असलं ना चमचा केला तरी अरे चंप्या केलास का ह्याच्यात काहीच नाही ह्याचं माझं आहे ते संगीता हात लावायचा नाही कोयते त्याला. घेऊन घ्या हे हजार कोयते कुठे मी आणली नाही माझं बरं का संगीत ते असू दे ना बाबा. माझं मला देऊन टाक अरे एखादा घास खाल्लं काय बिघडन काय नका ते चमचा काढायला त्याचा हां देते फोडून मला अय पलीकडे जागा नाही हो तुम्हाला खाण्याला पप्पा 2 टोप आणतो मी काय ह्याच्यात सांग काय आहे ह्याच्यात? चलो आहे अर पुरवले भारी राहू हां भारी आहे दे इकडं बाबा मी चमचे आता कोयत्याचं करणार मला सगळी मातीच झाली तुम्ही ते खायला होय माझं नारळ होतं ना ते तुझं त्याचं नाव आहे का तू मग इधर गाणं मग याला मला परिचय करणं द्यायला मलाई 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 नारळ खांब खात नाहीत मालक तुम्ही आणि असले मलाई लई हाणतात होतं मी आवडीनं अरे लय भारी आहे. आणि नारळच भारी नाही का मग बाबा 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 लहान लेकरावानीच खायलेत नाही हम्म. बघ दे रे तुझ्या खोल्यात का झाले खाऊ नको का मी एकदा कमून बघ रे फिरता बघ द्याय नाही मला ते काय मला नाही काय धर. मी बी काढते ना. मला बी येते ना काढायला अरे खोरं वाढलं म्हणून चलते कोर वाढले म्हणे नाद करते काय म्हणल्यासारखं चलते ही पण माझ्या ह्याला मातीच लागली रे मी एक मातीचा कण सुद्धा लावू द्या. आणि दुसरं निबर होतं ना जरा या ना आता पाहुणे आले काय हां दर रे देताना वाटा हां दर रे धर की तिथं अय काय म्हणले आता आता घेऊ नका का वाड बी त्यांना घेऊ नका म्हणा पास करायला वाड बैलाला टाकायचं राहिलं आम्हाला वाड काय झालंय वाढ निघलं ना आम्हाला एक टाइम टाकाय पुरतं जाऊ दे ए नाहीत घेत का बेडा 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 काकाला विश्वासच नाही बा एक पेरे नारळ आता काय करायचं संडस लागत असते माहिती खबाकडी करायचं खबाकडी आता काय खबा पटापटा खडीच्या मुळ्या राहिल्या तेवढं बदबद हाना लगेच गाडी वळवा पोराने हाणलं ना राव बदला दोघा 4 काकडे घेऊन आले तर पुस्तक तोडलं बघा आहेत कसं तुम्ही हल्लात का त्या जागेवर शानावर लाज कर तुला बियारात असतात तर तिथं मूड काढून बसला असता मवळ उठवायचं का नाही ते खाऊ द्या ना त्याला गेले ना त्याला खाऊ द्या देतात तिथं अगो. बघा दोन खाली तुमच्या तरी तुम्ही जर खायला लागला तर म्हणून मी 4 वाजता जेवणार नाही गिलीज तुझं बघ माझं खाल्लं तुम्ही तुझं बघ शानपणा करू नको तर लेकरचं कशाला घ्यायला लागलात मग उलट माणसाने लेकराला द्यावं लागतं काय नाही द्यायचं लेकराला माणसं म्हणते ते खरंच आहे बघा म्हातारपणाला दिमाग जातोय म्हणून जाऊ दे तुझं आहे का लेकराचं खायचं नाही म्हणून एवढा तरी आहे माझ्यापाशी आहे का आहे. माझं लेकरच खायचं म्हणून तेवढा दिमाग आहे होत लवकर पाच आणते मला लई माहिती तुमचं खायचं घरी बी तुम्हाला नका मला तूच काय आहे का धरा म्हणलं की खायचं नाही आणि इकडे आता तिकडे मला माहिती होतं आधी म्हणणार होती. पण जाऊ दे अर्ध दे धरा तुम्ही तरी काय मागतात आता मागू नका बघा नाही. बरं झालं तो पोट फुगला असतं का हवा काढायची पाहिजे मस्त फुगलं का म्हणून की तुम्ही नारळ खाल्लं होतं पहिलं डक लागतो डक हं, हं. हे पण खाय हे कोण खायचं नाही म्हणून तर हे कोण खाल्लं आणि वाढ घेऊन चाललं आणि चांगलं खाल्लं आपलं पुढे हल्लं काही नाही. हल्ला नाही त्याने आपलं घे जाऊन वाढ गेले उसावर गोळा बघा बाय बैल मारले हाणायचे वाढ म्हातारीचं म्हातारीचं नाही त्याला मराठी येते म्हणून नारळ म्हातारीचं वाढ मला द्या वाढ मला द्या चोरावर मोर झाला येऊ
मग तुम्हाला तर कुठे देऊन दिली आली मला काय माहिती तर आहे, द्यायची त्याचं नाही. शेपूट दोंड केला असं मोरासारखं. तर शिपुडच कुठे कधीच फाडली त्याची नाही तिथं साईडला काढलेलं घेतलं ते. अय तिथं वाढ होतं ना उलसक या इथं साईडला उलसक गोळा केलेलं वाढ होतं ना ते बी घेतलं जरा होतं काय ते बैलाला काढलेलं होतं ना नेऊ द्या. ह्याच्यातलं टाका जरा हे टाका तिथं फार. संगीत त्यातलं थोडं हा ना कडीला वाढ आहे हाय तिकडे. उठा बरं उठा बरं उठा 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 बघ नाही करीत नाही ए, उठा रे पोरा हो. चला आता चला चला बरं झाली समाधानी. चला लय दिवस होतं नारळ खायचे लय दिवसांनी भेटलं. तर नमस्कार मित्रांनो, तर कसा आला आमचा ब्लॉग आजचा नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही नारळाचं पाणी पितात का? नारळाचं पाणी पिलेलं शरीरासाठी चांगलं असते. कुठं नारळाचं असं होते तसं होते मला काय माहीत नाही, पण नारळाच्या पाण्याने एनर्जी येते मस्तपैकी ठमठम झमझम. पिण्याच्या ऐवजी नारळाचं पाणी पिलेलं एकदम मस्त आणि स्वस्त. आता काय म्हणते का भूक लागत नाही म्हणते, पण लागते भूक. जर का काम असलं हवा करायची. चला घेऊ एवढं पाडून. चला चला चल फिरतं चलो बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.